तुमची पण रेडी रांगोळी अशी तुटते आहे का? खराब होते आहे, पॅचेस दिसत आहेत किंवा अशी निघते आहे. तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येत असेल तर हा व्हिडिओ आहे फक्त आणि फक्त तुमच्यासाठी. हाय, हॅलो, नमस्ते. मी आहे अश्विनी आणि तुमचं स्वागत आहे अश्विनी क्रिएशन या चॅनलवरती. आज आपण बघणार आहोत रेडी रांगोळी कशी बनवायची. तुम्ही बघू शकता हे सुंदर पॅचेस मी बनवलेले. काही मी सुरुवातीला बनवले होते ज्याचे असे पॅचेस निघत आहेत आणि हे मी काही नंतर बनवलेले. बघू शकताय एकदम फ्लेक्झिबल, कितीही कसेही वापरा, नाही ते ते ओढून निघतायत, नाही ते तुटतायत, नाही त्याला पॅचेस आलेले आहेत. आणि हे सुंदर असं तिळगुळ घ्या गोड गोड बोलायचं एक स्टिकर बनवला होता मी, जे रांगोळीत आपण डायरेक्ट ठेवू शकतो. तो पण खूप सुंदर झाला आहे. तुम्ही बघू शकता, मी दाखवते तुम्हाला किती फ्लेक्झिबल आहे. कसंही केलं तरी त्याचे रांगोळी पडत नाही आहे किंवा त्याला काहीही होत नाही. तर अशी रेडी रांगोळी बनवायची असेल तर पूर्ण व्हिडिओ लक्ष देऊन बघा आणि ऐका. तर ही अशा प्रकारची रेडी रांगोळी बनवण्यासाठी साहित्य काय काय लागतं हे मी पहिल्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आणि त्याचसोबत हे आपल्याला असे काही प्रिंट काढून आणायचे आहेत किंवा तुमची पेंटिंग स्किल्स जर छान असतील तर तुम्ही हाताने सुद्धा पेंट करून घेऊ शकता. सिंपल अशी ड्रॉइंग काढून घेऊ शकता. आणि इथे मी ग्लू घेते. ग्लू आणि पाणी मिक्स करायचं आहे, पण प्रमाण हे तुमचा ग्लू किती घट्ट किंवा पातळ आहे यावरही अवलंबून आहे. पण सहसा 50-50 किंवा 50-40 असं घेऊ शकताय तुम्ही. खूप घट्ट पण नको आहे. घट्ट असेल तर तुम्ही सुरुवातीला बघितलं तसं रांगोळी निघून येऊ शकते किंवा असे तुकडे पडू शकतात रांगोळीचे. त्यामुळे हे पूर्ण जे आहे रेडी रांगोळीचे पॅचेस बनवणं, हे पूर्ण आणि पूर्ण तुम्ही ग्लू कशा पद्धतीने मिक्स करताय यावर अवलंबून आहे. तर हे सुरुवातीला असे आपण OHP शीट घ्यायची आहे आणि त्याच्यावर असं काढून घ्यायचं आहे. इथे स्केच पेन नाही तर इथे मार्कर वापरायचा आहे. मार्कर वापरून नंतर इथे ग्लू आणि पाणी मिक्स केलेला जे आपण मिक्सचर आहे ते घ्यायचं आणि पेंटिंगच्या ब्रशने आपण इथे लावून घ्यायचे. एकदम पातळ असं मिश्रण असतं, पटकन लावायचं आणि पटकन त्याच्यावर रांगोळी टाकून घ्यायची. जेवढी पटकन फास्ट तुम्ही प्रोसेस करताल तेवढी छान होईल. ते बघू शकता, मी सगळीकडे ग्लू लावून घेतला. त्यानंतर मी अशा पद्धतीने इथे रांगोळी घेतली आहे. तुम्ही रांगोळी चाळून घ्या सगळ्यात पहिलं तर, जेणेकरून तुमच्या रांगोळीचे पॅचेस पडणार नाहीत. एखादा मोठा खडा असेल तर तो निघून येतो बाहेर, त्यामुळे रांगोळी चाळून घ्यायची. इथे रांगोळी टाकून घेतल्यानंतर मी इथे थोडंसं प्रेस करून घेते एखाद्या पेपरने किंवा तुम्ही हाताने सुद्धा प्रेस करू शकता. त्यानंतर एक्स्ट्राची जी रांगोळी आहे ती काढून टाकायची. आणि इथे बघू शकता एक लेअर तयार झालेला आहे. अशाच पद्धतीने आपण 1, 2, 3 असे लेअर टाकून घ्यायचे. मी इथे 2 पॅचेस बनवते जेणेकरून आपण दरवाजात किंवा कोणत्याही रांगोळीत यूज करू शकेन. तर इथे दुसराही पॅच मी त्याच पद्धतीने बनवून घेते. तुम्ही बघू शकता. तुम्हाला काय अडचणी येत आहेत रेडी रांगोळी बनवताना हे तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकताय. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल किंवा कुठेही समजला नसेल तरी तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकताय. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर इथे बघू शकता मी दुसरा लेअर पण देऊन घेते. दुसरा पण पॅच तयार करून घेते. आणि अशाच पद्धतीने मी 3 लेअर तयार करून घेते. त्याच्यावरच परत आणि 3 लेअर एका पाठोपाठ टाकायचे नाही आहेत. तर एक लेअर टाकल्यानंतर आपल्याला जवळपास पूर्ण सुकेपर्यंत टाईम द्यायचा आहे, जेणेकरून दुसरा लेअर टाकताना जी आहे ती रांगोळी आपली परत माघारी येणार नाही ब्रशला लागून. त्यासाठी पूर्ण सुकेपर्यंत कमीत कमी 20, 25, 30 मिनटे तरी वाट बघायची आहे. आणि ते सुकून झाल्यानंतर आपण दुसरा लेअर टाकणार आहोत ग्लूचा. आणि परत त्याच पद्धतीने बघू शकता इथे मी दुसरा लेअर टाकून घेते.
आणि त्याच्यावर परत रांगोळी टाकायची. असे 3 लेयर करून घ्यायचे आणि ते झाल्यानंतर व्यवस्थित सुकवून घ्यायचे, कट करून घ्यायचे आणि अशा पद्धतीने तुमचे रेडी पॅचेस तयार आहेत. त्याचसोबत तुम्हाला जर पाहायचं असेल की तुम्ही शेडिंग कसं करू शकताय, तर तेही आपण व्हिडिओ घेऊन येऊ. त्याचसोबत अजून काय तुम्हाला व्हिडिओज बघायला आवडतील हे मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून आपले त्या विषयावर व्हिडिओज येतील. आणि अशाच प्रकारचे रेडी रांगोळी तुम्ही पण बनवली तर मला नक्की शेअर करा अश्विनी क्रिएशन या इंस्टाग्राम पेजला, किंवा मेन्शन करा. मी पण तुम्हाला मेन्शन बॅक देईन. आणि व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करा आणि अशाच नवीन नवीन गोष्टी शिकत राहा, जेणेकरून तुम्हाला एखादा छंद असा लागेल. आणि छंद कधीही जोपासलेला चांगला, जेणेकरून आपल्याला नंतर एकटं किंवा कधीही छंद हा वाया जात नाही. कोणतीही गोष्ट शिकलेली वाया जात नाही. तर अशाच नवीन नवीन गोष्टी शिकत राहा. आणि सुरुवातीला तुम्ही बघितले आहेत मी वेगवेगळे पॅचेस बनवलेले, आणि मी कुठे शिकलेले नाही आहे, स्वतः घरी प्रॅक्टिस करून शिकून मी तुम्हाला सांगत आहे. एक्सपिरियन्स घेऊन स्वतः तुम्हाला शेअर करत आहे. कोणतीही गोष्ट प्रॅक्टिस केल्याशिवाय येत नाही. तर पहिल्यांदा चुकेल, दुसऱ्यांदा चुकेल, तिसऱ्यांदा चुकेल, कधी ना कधी बरोबर येईल. तर अशी प्रॅक्टिस करत राहा. जर तुम्हाला आवडत असेल किंवा तुम्हाला काही साईड बिझनेस चालू करायचा असेल तरीही खूप छान ऑप्शन आहे हा. आणि आता गुढीपाडवा आलेला आहे, त्याचसोबत वेगवेगळे सणही चालू असतात आपल्याकडे. तर अशा प्रकारचे रांगोळीचे पॅचेस खूप सेल होऊ शकतात. कारण आजकाल कसे रांगोळी काढायला वेळ नसतो मुलींकडे, बायकांकडे. तर अशा पद्धतीचे पॅचेस ठेवले एक तर पटकन रांगोळी होऊन जाते. तर अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर वाटते ही रांगोळी. आणि कशातही तुम्ही ठेवलं तर असं वाटणारच नाही की हे पॅचेस आहेत, असं वाटतं की हे रांगोळीच काढलेली आहे. तर अशा पद्धतीचे पॅचेस नक्की तयार करा. अश्विनी क्रिएशन ह्या इंस्टाग्राम पेजला मेन्शन करा, शेअर करा. आणि त्याचसोबत अशा नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही बघू शकता हे सुंदर असे पॅचेस तयार झाल्यानंतर काही असे दिसत आहेत. आणि दरवाजात ठेवल्यानंतर खूप छान सुबक असा लुक येत आहे. आणि अशाच पद्धतीचे वेगवेगळे पॅचेस तुम्ही तयार करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. स्टे कनेक्टेड.